मी तुला सोडणार नाही. मी पण तुला सोडणार नाही. चिनू मनू मी लावणार म्हणजे लावणार. नाही नाही. चिनू मनू अरे खेळणं पाहिजे. मी नवीन खेळणी आणून देईन ना. अरे भांडू नका. माझा अरे माझं ऐका तरी. नाही मनू 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 इथे बसा. हा हाताची गणी तोंडावर बोट. काय झालंय? नवीन खेळणं पाहिजे तुला? मी आणून देतो ना. कशा मानतो मी? चिनू मामू इथे. नो 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 नाही नाही. माझं एक माझं तू मोठी आहेस की नाही? हा एका वर्षाने मोठी आहेस तू. मस्त नाही करायचं. मला समजून घ्यायचं की नाही? हा ती पण एक वर्षांनी राहते. ती पण समजून घ्यायला हवं ना. हो म्हणून नाही म्हणून तू गुणी बाळा ना माझा. नाही कळलं ना असं सांग मला. नाही म्हणून नाही माझा. अरे माझा ऐका अरे माझं ऐकत नाही. म्हणू नाही माझा एक माझं तू माझा शाळा बाळ आहे ना. हा माझा शाळा बाळ आहे तू. माझा ऐक ना. तुला नवीन खेळ स्टॅच्यू. हे बघा आता मी म्हणणार आहे स्टॅच्यू ऑफ. नाही माझं स्टॅच्यू. काय चाललंय? हा का म्हणताय तुम्ही दोघी? आणि काय काय अवतार करून घेतलाय स्वतःचा? हा कणी केस असे आणि एक काय घोडे दिसताय दोघी पण. आणि हे काय गळ्यातलं सगळं असं केलंय केस. काय अवतार करून ठेवलंय केसाचा? काय झालंय काय सांगाल का मला? ओह सॉरी स्टॅच्यू ओव्हर. नो 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 मला सांगा भांडलो की काय होतं? पळून जाते. ए आई मी आलोय. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. नाउ टेल मी द स्टोरी. काय झालंय? बाबा आज मनूला ना गीता मिसनी पर्स आणलेली होती. तू आज परत होमवर्क नाही केलंस. हे इट्स ओके उद्या कर. गीता मिसशी मी बोलेन. बाबा तुला एक सिक्रेट माहितीये का? नाही सांग ना. चिनू ना रोज आजच्याकडून पॉकेट मनी घेते आणि आईस कॅन्डी खाते. आईस कॅन्डी? कशाला सांगितलं? ते आपलं सिक्रेट होतं ना. अरे नाही भांडू नका. माझा ऐका मी नाही ओरडणार आहे तुम्हाला. मी आता आजूनच ओरडणार आहे. आणि हे काय आहे? हा काय अवतार करून ठेवल्या केसांचा? आता मलाच तुमची हेअरस्टाईल करायला लागणार आहे. आलोच. सुखी राहा. काय रे? काय झालं? कुठे काय काय पण बोलता पनिशेर. मी तर साफसफाई करते. हे काय? पुन्हा मी तुला पाहिलं तू पेंगत होतीस. हो दिवे लागण्याच्या वेळेला असं घरात झोपू नये ग. ओरड तिलाजी ओरड. पुरे रे पुरे. ये बस इकडे. मी काय म्हणते कुंदा, स्वयंपाकाचं काही करायचंय का? नाही काही नको. अगं माझं पोट जाम भरलंय. लग्नात एवढा जेवलं ना आता पोटात जागा नाहीये माझ्या. मलाही नाहीये भूक. हो ना
म्हणून मी स्वयंपाकच नाही केला. पण मला भूक लागली. मुद्दाम करतो. आराम म्हणून मिळू देत नाही हा मुलगा. मनातल्या मनात बोलतेस. तसंही मला तुझ्या हातचं काहीच नकोय. तू नको घाबरूस, कारण की तू सगळ्या गोष्टी कुकरला लावतेस, नूडल्स पण. म्हणून आता मी नूडल्स माझ्या आई करून घेणार आहे, समजलं? येस. हा या इथे नीट बसा. आता बघा. आय सॉरी. आई, माझ्यासाठी नूडल्स बनव ना. आई प्लीज ना, माझ्यासाठी नूडल्स बनव ना. पण लग्नात 9 वाट्या बासुंदी प्यालास, अजून कशी भूक लागली? अगं लागू शकते ग. वाढतं वय आहे त्याचं. द्या त्याला काहीतरी खाय. आई प्लीज ना. बनी 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 आई काय आई दिवसभर दमले की नाही, आपण कुंदाला सांगूया. हा जाग कुंदा, नूडल्स बनव. बनी सावकाश रे बाबा, धडपडू नको बाबा. सांगितलं होतं ना तुला, मला तुझ्या हातचे नूडल्स नकोय. मला माझ्या आईच्या हातचे नूडल्स पाहिजे, नाहीतर मी उपाशी झोपेन. बरं बाबा, देते. ही माझी आई, जी माझ्यासाठी काहीही करू शकते. हो का? खाऊन झाल्यावर लगेच झोपायचं, कारण उद्या शाळा. ओके. बनवते तुझ्या आवडीचे नूडल्स. चीज नूडल्स. हो हो, चीज नूडल्स. कुंदा स्टूल बाहेर नेऊन ठेव. अहो तुम्ही बोला ना तिच्याशी, तुमचं ऐकते ती. नाही नको, माझ्याशी बोलायची बंद व्हायची. बोला हो, काही होत नाही, बोला. कशाबद्दल बोलायचं? मला झोप आली, मी निघतो. आजीशी बोलतो. हं? आजी, बाई अंथरूण घालायचंच राहिलं यांचं, घालून येते. माय लिटल प्रिन्सेस. बघा बाबांनी काय जादू केली. काय झालं? छान दिसतंय. हा, विश्वास नाही बसत आहे का? या तुम्ही, चला या इथे. हळूहळू या इथे, या इथे. बघा काय छान दिसतंय. काय झालंय? काय काही चुकलंय का? हा, आत्ता बरं एकमत झालंय तुमचं. एक मिनिट, आपण नवीन हेअरस्टाईल करूया का? नवीन हेअरस्टाईल. चला चला चला, तुमच्यासाठी गरमागरम नूडल्स विथ एक्स्ट्रा चीज. अरे काय झालं? भूक मला नाही, तुला लागलीये. तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस आई, म्हणून हे तुझ्यासाठी. आकर आकर. आधी फिनिश करायचं, लाल वगैरे नंतर. खा आता. हो का?
सगळे संपवले ना तर माझ्याकडून एक गोल गोल पापा मिळणार. कसं झालंय? हा का माझ्या आईने बनवलंय. थोडंसंच राहिलं बाबू, थोडंसंच ऐक ना मला, ऐका तरी. भाऊजी भाऊजी काय अवतार झालेत पोरींचे. येते बस. भाऊजी काही काही कामं ना बायकांनाच चांगली जमतात आणि ती त्यांनीच करावी. नाही खरं तर तुम्हालाही जमलं असतं पण तुम्ही मनावर घेतलं असतं तर ना. चिनू मनू ऐका, आपण खाली जाऊन तुमची हेअरस्टाईल करूया. हा हा म्हणजे आता तुमच्या बाबांसारखी युनिक हेअरस्टाईल मला जमणार नाही पण आपण प्रयत्न करूया. हा चला जाऊया. चला 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 चला. काय ग का थांबलात? बाबा तू वाईट नको वाटून घेऊस. बाबा तू केलेली हेअरस्टाईल आम्हाला खूप आवडली. चला आता. सॉरी सॉरी. भाऊजी हा वहिनी सॉरी. भाऊजी सॉरी. हा नाही मगाशी चुकूनच बोलून गेले आम्ही. वहिनी मला अजिबात वाईट नाही म्हटलंय. भाऊजी जरा बोलायचं होतं. बोल ना. नाही नको उगाच तुमचा मूड खराब होईल त्यापेक्षा नकोच. आता बोलणार आहेस का तू? बोल ना. भाऊजी तुम्हाला तुमच्या बायकोची कमतरता भासत नसेल पण मुलींना त्यांच्या आईची कमतरता जाणवते. डिअर बाबा आज ना आम्ही पिंकी मावशीच्या वेडिंगला गेलो होतो. मी ना 9 बाउल्स बासुंदी प्यायलो. आईने पाहिलं पण ओरडली नाही. बाबा तुला पण स्वीट आवडतं ना? आय थिंक मला आवडतं म्हणजे तुला पण आवडत असणार. बाबा उद्या ना आमच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स टीमचं सिलेक्शन आहे. मी पार्ट घेणार आहे त्यात पण मला प्रॅक्टिस करायची आहे. त्यासाठी फुटबॉल तर लागेल ना. माझ्यासाठी फुटबॉल घेऊन येशील का? मुली मोठ्या होत आहेत. काही गोष्टी त्या तुमच्याशी नाही शेअर करू शकणार. हा आम्ही आहोतच पण आईच्या प्रेमाचं काय ते कसं देणार तुम्ही? भाऊजी आधी ती कॉलेजमधनं आल्यानंतर मला जेव्हा घट्ट मिठी मारते ना त्यावेळेस चिनू मनू आमच्याकडे बघत असतात
त्यावेळी चिनू मनूच्या नजरेला नजर देण्याची हिंमत नसते हो भाऊजी माझी. त्या तुम्हाला बोलून दाखवणार नाही, पण त्या त्यांची आई माझ्यात शोधताय. आणि हा, आपल्या हे लेटरचं सिक्रेट आईला अजूनही माहित नाहीये. तिला प्लीज प्लीज अजिबात नको सांगूस. कम सून. आय मिस यू. त्यांना त्यांची हक्काची आई हवी. त्यांना त्यांच्या बाबांच्या प्रेमासोबत आईची माया सुद्धा हवी. मी कमी पडले काय? कमी पडले. नाही वसू, तू कुठेही कमी पडली नाहीस आणि कधीही कमी पडणार नाहीस. पण वसू, काही आठवणींच्या खपल्या निघाल्या की त्रास होतोच बाळा. म्हणूनच म्हणते, आई म्हणतायत त्यावर एकदा विचार करा. आणि बनीचं म्हणशील ना, तर त्याच्या आठवणी त्यांनी न पाहिलेल्या बाबाविषयीच्या. मला सांग वसू, त्याच्या खऱ्या खुऱ्या बाबाच्या कितीशा आठवणी आहेत त्याच्याजवळ? काहीच नाही. वसू हा त्याच्या फॅन्टसीतला बाबा आहे, पण तू मनात आणलंस तर हा फॅन्टसीतला बाबा खरा खुरा बाबा होऊ शकतो. तू लग्न कर. भाऊजी, लग्नाचा विचार करा. निदान मुलींसाठी तरी. वसू, वसू, वसू हे बघ, तू हवं तर भांड माझ्याशी, माझ्यावर रागव, तुझ्या मनात असेल ना ते बोल. पण बाळा, आतमध्ये जे मी बोलले ना, ते खूप विचार करून बोलले ग. लग्नात त्या बाई मला काही बाई बोलल्या आणि त्यासाठी तू त्यांना चॅलेंज केलंस म्हणून आता. नाही ग, तसं नाहीये. पण माझ्या लेकीला कोणी बोल लावले तर मी नाही ऐकून घेणार. अगं, त्यांना दिलेलं चॅलेंज फक्त निमित्त मात्र होतं ग. तुझं भलं व्हावं हीच आमच्या दोघांची इच्छा आहे. मग आता माझं काय वाईट चालू आहे गाई, सांग ना. असू बघ, तुला कसं समजावू? बसू, अशी एकटी किती दिवस राहणार आहेस तू? हा, नाही, कबूल आहे, तू आमची मुलगी आहेस, तुला आमची दोघांची काळजी आहे, सगळं मान्य आहे मला. पण आम्ही दोघं आहोत एकमेकांसाठी. बाळा, आयुष्याचा जोडीदार शेवटपर्यंत साथ देतो. जोडीदार. हे बघ बाळा, आज बनी लहान आहे म्हणून त्याला तुझी गरज आहे. उद्या लेकरू मोठं होईल, हळूहळू त्याचं विश्व बदलेल. आज त्याचे प्रश्न फक्त पुत्रापुरते मर्यादित आहेत, पण उद्या मोठा झाल्यावर तुझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि त्याने विचारलं, आई माझे बाबा कुठे, तर काय करशील? वसू, शिला पुरे. वसू,
वसू बाळा शांत हो. वसू बाळा शांत हो, शांत हो, शांत हो बाळा. वसू बाळा शांत हो बाळा. वसू हे घे पाणी घे. सावकाश. वसू मला जे वाटलं ना ते आम्ही बोललो, पण निर्णय तुला घ्यायचा वसू. नाही म्हणजे वसू जो काही निर्णय घेशील ना तो बनीच्या भविष्याचा विचार करूनच घे. चिनू मनू मस्ती नका करू. ए ए ए चिनू 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 शांत बसा. तेल लावते ना मी. तेल सांडेल ना अंगावर. काय मग तुला आवडेल का असं? नाही आवडणार. मनू नंतर दूध प्यायचंय. हा चिनू तुला पण दूध प्यायचंय काय? व्हेरी गुड. बघू बरं कशा दिसताय. या किती गोड दिसतायत ग. बाबा नेहमी ट्राय करतो आमची केस बांधायला पण त्याला जमतच नाही. चिनू मनू असं नाही बोलू. बाबा तुमच्यासाठी एवढं सगळं काही करतो आणि तुम्ही बाबाला असं बोलणार? सॉरी काकू आम्ही परत असं नाही बोलणार. बाबा आम्हाला जे पाहिजे ते सगळं आणून देतो. हो की नाही म्हणून? यस. मग बाळानो तुम्ही इथे खेळा. मी आलेच. हॅलो. हो अवनी बोलते. चिनू बोल. चिनू टार्गेट रेडी? यस. बेबी अंकल. ओ काय ए चिनू ही साइड तुझी ही साइड माझी. ओके ठीक आहे. ठीक आहे. ए ऐका माझं. अरे चिनू अरे टोचताय लोकांवर टोचतोय. अरे चिनू मेनू असा रपटा दिन. मनू काही नाही झालंय. मनू काही नाही झालंय. हा बेबी तुम्ही काय करत होतात? तुम्ही माझ्या मुलींवर हात उचललातच कसा? नाही अहो मी आई बाबा हे घर सोडून मला कुठेही जायचं नाहीये. भलेही तुमच्या पोटी जन्माला नसेन आले मी पण माझी नाळ जुळली या घराशी. हे घर त्या वस्तू मी सजवलंय. वसू बाळा आम्हाला कळत आहे पण सुशीला काय म्हणते यावर एकदा विचार करून बघ. नवरा म्हणून नाही पण एक सोबती म्हणून तरी. बाळा आम्हाला तुझा सुखाचा संसार बघायचाय. आमच्या मुलाने ते सुख काही तुझ्या पदरात घातलं नाही. त्याचं प्रायश्चित्त घेतोय असं समज. दामल्यांचे रानडे झाले लग्नानं. आता तीच ओळख आहे आणि आमच्या दोघांची ही ओळख पुसली जावी असं नाही वाटत मला.
आई मला या सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं नाही होत. झालंच तर ते तुझ्या प्रेमाचं ओझं आहे.